नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपली पाईपलाईन केली बरं का। आणि हा का मी कसं बसलो बघा, इथं एक तोंड काढलं होतं, ह्याला तोंड लावायलाच आपल्यापाशी काही नव्हतं, त्यासाठी बघा ही असा वाल लावला आहे, बघू शकता इकडं वाल आहे हे। आणि मग त्याच्यावरही बसलोय कशामुळे माहिती का, की पाणी आपलं भरायचं आहे, बांधकामाला पाणी नव्हतं म्हणून मग आता कसं हे करायचं, ॲडजस्ट करायचं म्हणून ती वाल लावला आहे। आणि त्याला दुसरं तोंड लावायचं म्हणून त्याला आपण सोल्युशन पण लावलं। आणि काय असं वरी बसलोय त्याच्यावर, म्हणजे आपल्याला वजेच्या दाबानं हे निष्ठणार नाही आणि आपलं पाणी तिकडं लांब आहे मागं अर्ध्यामध्ये आणि शेंड येतं, त्याच्यामुळे इथं जास्त पाणी निघून म्हणून आपण वरी बसलोय। तर मित्रांनो, ही आपली पाईपलाईन आज रात्री खांदली होती काही, आणि हा का अशी बुजवून पण घेतली लगेच। आणि मित्रांनो, पाईपलाईन म्हणजे कसं एक दोन नळ्याचं दुसरीकडं पण होतं आणि 20 नळ्याचं, म्हणजे असं सगळ्या 20-22 नळ्या झाल्यात म्हणायचं। आणि मित्रांनो बघा, इथं डिग असं लागलाय, तर हे डिग पुन्हा त्याला इथं शेप करायचं म्हणून सोडून दिलं इथं या खोटाच्या जवळ, पुन्हा त्याला टाकायचं आपल्याला, त्याच्यासाठी असं करून घेतलंय। आणि मित्रांनो, तुमच्या पण पाईपलाईन असल्या तर लवकर करून घ्या, कारण आपल्याला माहिती का, तुम्हाला माहिती हे आपलं राणीकडलं हे घासाचं शेजारचं आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचं टोमॅटो, आणि त्याच्यासाठी आपण पाईपलाईन पण करून घेतली। आता उद्या त्याला सरी बिरी मारून हे करून मोगडून, आधी तर मोगडून घ्यायचं, कारण JCB रान तोडवलेलं आहे, आणि मग लगेच बेड मारून घ्यायची, मल्चिंग करायचं, ठिबक करायचं। आणि अर्ध्यात कशामुळे आणलं माहिती का, की आपलं शेत तिकडं पण तेव्हा का बघू शकता, तिकडं तुम्हाला माहिती आहे, आणि इकडं पण इकडं खाली आहे, त्याच्यामुळं आपण इथं अर्ध्यात आणली आहे पाईपलाईन, तिकडं खाली त्या लिंबाच्या पण पुढी तिकडं, म्हणजे अर्ध्यामधून आपलं एकतर काय व्हायला 800 फूट शेत आहे, आणि पिंकलर पण पूर्ण झालं कडीपर्यंत, म्हणून अर्ध्यात आणून सोडली पाईपलाईन, म्हणजे इकडं पण 300 फूट राहिलं आणि इकडं पण 300 फूट राहिलं, आणि मधामधून मग आपल्याला पिंकलर टाकता येते। तर मग हे पाईपलाईन केली आम्ही, तर 20 पाईप 450-500 रुपयाला पाईप पडला, खांदा पुन्हा अजून तासावर असते सगळं, किंवा नळ्यावर पण खांदते 170-80 तर असं आहे। तर मित्रांनो, आमची पाईपलाईन झाली आहे, मस्त झाली बरं का। आणि आता भिजवायला तेवढं ताण होणार नाही, कारण इथून खाली आपल्याला भिजवायला लय त्रास होत होता, तर मग मस्तपैकी झालं बघा आता सुरळीतपणे सगळं। तर मग कसा वाटला व्हिडिओ, आणि आमचं हे शेत बघा सगळे रान नांगरून टाकलीत, आणि तुमचं काय काम चालू आहे ते पण कमेंट करून सांगा। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।